रात्री नागपूरच्या चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिंसा सुरू असताना एक लाजिरवाणी घटना घडली आहे। महिला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना अंधाराचा फायदा घेत जमावानं त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केलाय। यावेळी काही माथेफिरूंनी पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याची वर्दी खेचण्याचाही प्रयत्न केला। यावेळी त्याच ठिकाणी असलेल्या इतर महिला पोलिसांना देखील जमावातून शिवीगाळ करण्यात आली आहे, अश्लील शेरेबाजी करण्यात आली आहे। नागपूरच्या गणेश पेठ पोलीस स्थानकामध्ये या सगळ्या कृत्यासंदर्भात जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महिला कुठली असू द्या, वर्दीतली असू द्या, सामान्य असू द्या, गृहिणी असू द्या, मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे। हे जर नियोजन आधीपासून झालं होतं, अरे मग तुम्ही काय झोपला होता का? तुमचं होम मिनिस्ट्री काय शांत होती का? तुम्हाला इंटेलिजन्स नसतो का? फक्त इंटेलिजन्सचा वापर हा इलेक्शनसाठी केला जातो की कोणाला किती मतदान होणार आहे, कसं काय होणार आहे, त्याचा वापर त्याच्यापुरताच ठेवला असेल तर लोकांना सांगावं। म्हणजे प्रीनियोजित ह्या सगळ्या गोष्टी घडणार असतील तर मग तुम्हाला त्या गोष्टी माहिती होत्या आणि त्या गोष्टी माहिती असताना सुद्धा तुम्ही शांत बसला आणि शांत बसल्यामुळे दंगल झाली आणि त्याचा वापर हा तुम्ही इलेक्शन मध्ये कराल असं कुठेतरी आता आम्हाला म्हणावं लागेल। नागपूरला जी घटना घडली त्यानंतर तपासामध्ये आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग्स मध्ये ज्या ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या अतिशय गंभीर आहेत आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेता जे कोण दोषी आहेत त्या सगळ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल। दोषींना अजिबात सोडलं जाणार नाही। पोलिसांवरती हात उचलायची हिंमत होत असेल तर पोलिसांचा धाक हा नक्कीच दाखवला जाईल, कायद्याचा धाक हा दाखवला जाईल आणि योग्य कायद्यारीत्याने त्यांच्यावरती कारवाईही केली जाईल। काही महिला पोलिसांसोबत देखील अश्लीलता झाली आहे, हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही। याचा मी तीव्र शब्दात निषेध करते। आम्ही स्वतः आमचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना भेटणार आहोत आणि याबाबत निवेदन देऊन आम्ही ज्या कोणी असं एक कृत्य केलं असेल, कुठल्याही परिस्थितीत जे कोणी ड्युटीवर महिला असो, पोलीस कर्मचारी असो, महिला असो किंवा पुरुष असो, आणि खास करून महिला ज्यावेळी आपलं कर्तव्य बजावत असतात त्यावेळी अशा घटना त्यांच्यासोबत होता कामा नये। ज्यांनी हे कोणी कृत्य केलंय त्यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।